श्री स्वामी समर्थ सगळ्या माझ्या क्यूट मैत्रिणींनो आणि श्री स्वामी समर्थ सगळ्या माझ्या दादांना. तर आता स्वामी सेवा आता खूप सगळेजण करतात, मनापासून करतात, जप ध्यान करतात, स्वामींना जातात, स्वामींना तिथे पूजा अर्चा करतात, मुख्य पूजा करतात सगळं आहे ना. आणि अजून काही जणांना माहीत नाही की नक्की स्वामी भक्ती म्हणजे काय. आणि मला पण अजून माहीत नाही, कळलेला नाही. जेवढे माझे गुरुजन सांगतात, जेवढं माझ्या वाचनामध्ये येतं तसं मी करत राहते. तर काही जणांचं काय मत असतं की हे नित्यपठण का करायचं, नित्य वाचन, नित्य स्वामींची सेवा का करायची, जेवढं आपले गरजा आहेत ना, प्रापंचिक गरजा, जसं की माझ्या मुलीचं लग्न होऊ दे, माझ्या लग्न झालं तर माझ्या मुलींना मुलं बाळ होऊ दे, ते झालं तर त्यांचा प्रपंच जो आहे संसार तो सुखाचा होऊ दे, भांडण तंटा घरामध्ये काही नको, किंवा आम्हाला एवढे गाडी पाहिजे, एवढा बंगला पाहिजे, आम्हाला एवढा जमीन जुमला पाहिजे, भरपूर काही काही त्यांच्या इच्छा असतात आहे ना. त्यांचे प्रापंचिक माणसाला ह्या इच्छा असणं स्वाभाविक आहे. सर्वसामान्य माणूस आहे ना आपण, म्हणजे जॉब वगैरे लागणं, किंवा माझं लग्न होऊ दे, असं बऱ्याच आता मुलांची लग्न होत नाहीत, लग्न झाले तर ते टिकत नाहीयेत, घटस्फोट होतात, अशा बऱ्याच समस्या असतात. आणि आपल्याला असं वाटतं की देवदेकाचं केल्यानंतर किंवा स्वामींची सेवा केल्यानंतर त्या इच्छा आपल्या पूर्ण होतात. आणि काही जणांना हे अनुभव पण येत असतील, पण त्याच्यानंतर त्यांचा काय प्रश्न असतो की आता झालं ना, माझा अनुभव आता आला मला, आता मला त्याचं फळ मिळालं, आता मी नित्यपठण नित्य सेवा काय करू ना ह्याचा, म्हणजे दररोज वाचन करायची काय गरज आहे, दररोज जपाची माळ घ्यायची हातात काय गरज आहे, आता जेवढे मी पारायण केली त्याचं फळ मला मिळालं. पण तसं नाहीये मैत्रिणींनो. कसं आहे ना, स्वामी बाबा ही आहे ना आपली आई आहे, आणि आईला आपण कधी विसरतो का? आई आपल्यासाठी सतत करत राहणार आणि आपण नुसतं तिचं घ्यायचंच का? तिला काही द्यायचं गरज नाहीये का आपली, म्हणजे तिला आपण देणं भाग आहे ना, की प्रेम देणं भाग आहे. भगवंतानी मग हे सृष्टी निर्माणच कशाला केली ना, त्याला पण प्रेमाची गरज होती, म्हणून हे भक्त सगळे निर्माण केले. आता त्यातले काही भक्त नास्तिक असतात, काही भक्त आस्तिक असतात, पण तो सगळ्यांना सोडतो का? नाही सोडत ना. कधीतरी नास्तिक भक्त हा आस्तिकाकडे वळतोच, त्याला कोणी ना कोणीतरी लाईफमध्ये सापडतच की आस्तिक होतो तो अचानकच, ते त्यालाच कळत नाही कसं होतो. आणि भगवंत काय करतो, 10% म्हणजे 10 व्यक्ती जर निगेटिव्ह असतील, नास्तिक असतील, तर त्यातली एक व्यक्ती त्या घरामध्ये किंवा त्या प्रपंचामध्ये किंवा त्या कुटुंबामध्ये, एरियामध्ये अशी पाठवतो, ती एक व्यक्ती आहे ना सगळ्या कुटुंबाला बदलवते, आणि ते जे 8-9 जण असतात ना ते आस्तिक होतात. कळालं का? हे भगवंताची लीला आहे. पण आता सगळ्यांना प्रश्न, जो मेन आपला मुद्दा आहे की दररोज वाचन नित्यपठण काय करायचं, तर हे तुम्ही संसारासाठी सगळं मागता, भगवंत तुम्हाला देतो, योग्य वेळ आल्यानंतर ते सगळं मिळतंच आपल्याला.